सब्जेक्ट इंग्लिश राईट वर्ड चेन. जे शब्द आहेत त्या शब्दाचे आपल्याला चेन बनवायची आहे, म्हणजे शब्द साखळी बनवायची आहे. काय बनवायची? शब्दाची साखळी. त्याला आपण वर्ड चेन असं म्हणतो. काय म्हणतो? वर्ड चेन. म्हणजे एक शब्द जर असला तर त्याचा जो काही लास्ट लेटर आहे, शेवटचं लेटर आहे, त्या शेवटच्या लेटरचं आपल्याला न्यू वर्ड्स बनवायचा आहे. परत त्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल गर्ल शब्द आला, या गर्ल मध्ये शेवटचं जे लास्ट लेटर आहे ते कोणतं आहे? एल. मग एल पासून आपल्याला न्यू वर्ड्स बनवायचं आहे. त्यामध्ये आपण LETTER लेटर बनवला. नंतर आपल्याला या शब्दामध्ये आर आलेला आहे. काय आलेला आहे? आर. मग आर पासून आपल्याला पण शब्द बनायचा रोज. इथे ई आला, EAT. या पद्धतीने आपल्याला काय बनायचं आहे? शब्द. हा वाचून काय बनवला? लेटर, रोज, ई, टायगर. आता आपल्याला सेकंड वर्ड घ्यायचा आहे रॅबिट. या रॅबिट पासून आपल्याला वर्ड चेन बनवायचं आहे. तर आणखी दबन. हा चलो वाचून घ्यायचा. पहिला काय बनवला? बघा टायगर आलेला. काय आलेला आहे? रॅबिटचा टी आलेला आहे, म्हणून आपल्याला त्या टी ची सुरुवात केली टायगर. नंतर काय आला? आर आला. आता आर बोलत जा. मोठे बोल. रोज आला. त्याला या शब्दावरती ई आला. बोलत जा. बरोबर आहे. जी आला, गुड आला, आणि लास्ट वर्ड बनवायला हा बरं. चला दुसरी मुलगी. हा आता या ठिकाणी आपल्याला न्यू वर्ड घेतलेला आहे टीचर. या टीचरचे शेवटचे लेटर काय आला? आर. काय आला? आर. आता आर पासून आपल्याला वर्ड चेन बनवायचे आहे. रिंग, RING रिंग. ग्रास, sun. Stop. आता वाचून दाखवू शकतो काय काय वाचून दाखवू कोठे? टीचर. टीचर का लास्ट वर्ड RING रिंग. रिंग लास्ट वर्ड GRASS ग्रास. ग्रास S लास्ट वर्ड what SON son son. N लास्ट वर्ड NEXT next. Next लास्ट वर्ड TOP top. लास्ट वर्ड PARROT parrot. लास्ट वर्ड TEN then. लास्ट वर्ड NNET net. लास्ट वर्ड. व्हेरी गुड. बघा तिनं कसं स्पष्टीकरण दिलं, असं स्पष्टीकरण द्यायचं. कधी थांबव व्हिडिओ. रॅमिंग यमक जोडणारे शब्द. तर बघा सॅम्पल क्वेश्चन दिलेला आहे. चूज द करेक्ट रॅमिंग वर्ड्स फॉर वेल. हा जो वेल शब्द आहे, या वेल शब्दाला आपल्याला रॅमिंग वर्ड जोडायचा आहे.